तर कसे आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज मी निघालो आहे अँटॉप हिल, म्हणजे जिथं मी एरियामध्ये राहत होतो त्या एरियातील जेवढी काही गणेश म्हणजे गणपतीची मंडळं आहेत, गणेश मंडळं, तर आणि बघायला अँटॉप हिलमधली जी काही कशा प्रकारे मूर्त्या आहेत, कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करतात ते सगळं. आणि अँटॉप हिलची सुरुवात ही होती इथून, ह्याच्या पलीकडे इकडे वडाळा चालू होतो, या बाजूला अँटॉप हिल चालू होतं. आणि सगळ्यात पहिली मूर्ती आहे आणि पहिलं मंडळ मुंबईचा इच्छापूर्ती, अँटॉप हिलचा इच्छापूर्ती. त्याचा एंट्री गेट. आणि आता इथं कुठेतरी गाडी लावून आपल्याला मंडळात आतमध्ये जावं लागणार आहे. जागा इथे लावायला, तर लावून घेऊया. नो पार्किंगचा बोर्ड आहे पण आपण लावतो. जरा पुढं घेऊया. आणि आता आलो मुंबईचा इच्छापूर्ती अँटॉप हिल, श्री बालाजी मित्र मंडळ, आणि ही आहे एंट्री. प्रत्येक वर्षी तुम्हाला काहीतरी चांगले मागतो. या वर्षी फक्त एकच गोष्ट, हे बाप्पा भारतात होणारे स्त्रीविरोधी गुन्हे थांबव. बरोबर. कमळावर उभी असलेली अशी एक सुंदर मूर्ती, मुंबईचा इच्छापूर्ती अँटॉप हिल, श्री बालाजी मित्र मंडळ. हातात पोपट आहेत. म्हणजे एकदम निसर्गाला हे करून ठेवलेली आहे कॉन्सेप्ट त्यांची. इथं खाली कारंजे आहेत. आणि इथं काही चित्र आहेत, जी चित्रकला स्पर्धा त्या मंडळाने घेतली असेल तर लहान मुलांची काही चित्रे आहेत, त्यामध्ये गणपतीची चित्र काढण्यात आलेली आहेत. आणि आता निघालो आता पुढचं मंडळ आहे, तर ते आहे मित्र मंडळ. हे इथं पुढं आहे, म्हणजे 100 मीटरचं पण अंतर नसेल या दोघांमध्ये. आणि हे मंडळ आहे, आता तिथं जाऊया. बघताय तुम्ही तर मागं आहे मुंबईचा इच्छापूर्ती म्हणजे अँटॉप हिलचा, आणि तेच बरोबर इथं अँटॉप हिलचा राजा शुभम मित्र मंडळ. तर या देखील मंडळानं जे स्त्रियांवर वगैरे अत्याचार आहेत त्याच्याबद्दल इथं बॅनर लावलेला आहे. शी इज वुमन, शी इज मदर, शी इज अ डॉटर, शी इज अ वाईफ, शी इज अ सिस्टर, रिस्पेक्ट फिमेल. अँटॉप हिलचा राजा शुभम मित्र मंडळ. अँटॉप हिलचा राजा शुभम मित्र मंडळ. नंदी बैलावरती, म्हणजे जे शंकराचं वाहन आहे नंदी, त्याच्यावरती स्वार अशी मूर्ती अशी सुंदर अशी केलेली आहे. तर हातामध्ये देखील आहे अँटॉप हिलचा राजा म्हणून. इथं त्रिशूल आहे, शिवपिंड आहे. तर मला आला हेल्मेट काढायला वैताग, म्हणून मी हेल्मेट काढत नाही. आणि बरोबर माझ्या मागं पाहू शकता अँटॉप हिलचा राजा, आणि बरोबर त्याच्या समोर आहे म्हणजे एका बाजूला अँटॉप हिलचा चिंतामणी. तर सगळे आजूबाजूला जी मंडळं आहेत एकंदर त्या अँटॉप हिलचा चिंतामणी. आता आतमध्ये जाऊया. अँटॉप हिलची मूर्ती ही राम अवतारात धनुष्यधारी. छान अशी मूर्ती आहे ही राम अवतारात.
आता जातोय म्हणजे मुंबईचा इच्छापूर्ती, परत एंटरप्रिजचा राजा, एंटरप्रिजचा चिंतामणी आणि त्याच्यानंतर आहे ते एंटरप्रिजचा सम्राट. आता त्या मंडळात ही 4 मंडळं आजूबाजूला आहेत. स्टेशन आहे तर सगळ्यात मग मुंबईचा इच्छापूर्ती, एंटरप्रिजचा राजा, हा ट्रक आहे त्याच्या बाजूला पुढे एंटरप्रिज. आणि आत्ता जातोय एंटरप्रिजचा सम्राट, जे आहे बरोबर त्याच्या खाली, मनोरेच्या खाली. एंटरप्रिजचा सम्राट. तर आत्ता आपण 4 बघितलेले आहेत एंटरप्रिजमधले. आता पुढं जातोय मी. एंटरप्रिज म्हणजे गव्हर्नमेंट कॉलनीचा एरिया येतो, तिथं CGS कॉलनी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट क्वार्टर्स आहेत, परत पोस्ट ऑफिस आहे तिथं, म्हणजे सगळे आहेत, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, पंजाबी, सगळे आहेत लोक येत आहेत, एकाच एरियामध्ये राहतात. तर हा एरिया आहे माझा. तर आत्ता जातोय मी सेक्टर 7 पासून चालू करूया. 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि त्याच्यानंतर जाऊया मग एंटरप्रिज चर्चला. आणि आज शुक्रवार असल्या कारणाने आजचा वाटतं नमाजचा टायमिंग झालेला आहे. आणि आता आतमध्ये एंट्री करतोय. एंटरप्रिजचा महाराजा आता बघतोय, एकता मित्रमंडळ. मला नेमकं करायचं होतं रात्रीचा ब्लॉग, पण रात्रीचा जमत नाही, काय ना काहीतरी बाहेर येतोय. आणि हे एंट्री गेट आहे, एकता गणेश मंडळ एंटरप्रिजचा महाराजा. आणि ही लाइटिंग आणि सगळी त्यांनी केलेली आहे. माउंट जरा वाटतं लूज झाला आहे, भरपूर दिवसानंतर यूज केलं तर वाटतं नीट व्यवस्थित बसला आहे ना. ही लाइटिंग आहे तर मला रात्रीचं करायचं होतं शूट, पण आता काय जमत नाही म्हणून मी एंटरप्रिजचा महाराजा एकता गणेश मंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. आणि आतमध्ये आता जातो एंट्री. एंटरप्रिजचा महाराजा कासवावरती रूढ असलेली अशी मूर्ती आहे आणि उंच मूर्ती. जरी व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं काय कळत नसेल, पण ही समोर जेव्हा मी बघतोय तर ही एक मूर्ती उंच आहे. मुंबईचा इच्छामूर्ती, एंटरप्रिजचा राजा, मग एंटरप्रिजचा महाराजा. आणि तिथूनच पुढे आलोय मी. आणि एंटरप्रिजचा महागणपती म्हणजे समता मित्र मंडळ. तर एकता आणि समता ही एंटरप्रिजमधली सगळ्यात जुनी मंडळ आहेत. तर आता आतमध्ये जातोय आणि हाच समोर असा गणपतीची मूर्ती. समता मित्र मंडळ एंटरप्रिजचा महागणपती छान अशी बसलेली आहे. काय अशी उभी आणि काय ना, उंच नाही जास्त मूर्ती बसलेली अशी. तर आता सेक्टर 7 मधून सेक्टर 6 मध्ये जातोय. एंटरप्रिजचा श्री आणि तिथे बिल्डिंगमध्ये आणि गणपती बसतात, तर तिथं एक आहे. ते आता सेक्टर 6 मध्ये जाऊया. सेक्टर 7 मध्ये हे 2 मंडळं आहेत मोठी अशी, एंटरप्रिजचा महाराजा आणि एंटरप्रिजचा महागणपती. आणि आलोय मी सेक्टर 6 एंटरप्रिजचा श्री. माझ्या मागे बघू शकता तुम्ही एंटरप्रिजचा श्री आणि बरोबर समोर आहे मंडप. श्री मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव एंटरप्रिजचा श्री. ही लाइटिंग आहे आणि समोर मंडप आहे. तर आता तिथं जाऊया आपण. श्री मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, CGS कॉलनी, सेक्टर नंबर 6, एंटरप्रिज 37. भाजीच नव्हती काय घरात, मग काय करू. एंटरप्रिजचा श्री. मी सेक्टर 6 नंतर सेक्टर 5 मध्ये समर ज्योती स्पोर्ट्स क्लब.
हनुमानावर विराजमान अशी एक मूर्ती धनुष्यबाण घेऊन रामावताराची. आणि सेक्टर 5 मध्ये आतमध्ये एका बाजूला आहे टायगर स्पोर्ट्स क्लब. आणि इथं साईबाबांचं मंदिर आहे तर त्याच्या बरोबर तिथंच बसलेलं आहे टायगर स्पोर्ट्स क्लब सेक्टर 5 मधील असा. टायगर स्पोर्ट्स क्लब. आणि एंटरप्रिल एरियाचे आमदार कॅप्टन तमिल आर सेल्वन हा ह्यांचा गणपती आहे. आणि ह्यांनी देखील डेकोरेशन केलेलं आहे. आणि काल वाटतं उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि येऊन गेले असावेत कारण की झेंड्याने लावलेले आहेत. गणेश उत्सवाची ज्यांनी स्थापना केली, ज्यांनी सुरुवात केली तसे लोकमान्य टिळक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर. आणि तसंच ह्या बाजूला आहे साईबाबा, बालाजी आणि विठ्ठल रुक्माई आणि कार्तिकेय. आणि बरोबर मध्ये असे विराजमान आहे कॅप्टन तमिलआर सेल्वन यांनी स्थापन केलेली गणेशाची मूर्ती. तर कार्तिकेय रूपात मोरावर विराजमान असलेली. आणि आता इथून मी आलो आहे म्हणजे सेक्टर 7 झालं, सेक्टर 6 झालं, सेक्टर 5 मध्ये स्पोर्ट्स क्लब होते 2 ते झालेत. त्याच्यानंतर सेक्टर 4 मध्ये असं काय कारण की ते एकच बिल्डिंग आहे आणि ती खाली नर्सरी आहे. तर सेक्टर 3 मध्ये एंटोबिलचा भालचंद्र होता तर त्याचं विसर्जन झालेलं आहे. आणि आता सेक्टर 2 मध्ये आलो आहे मी आमदार कॅप्टन तमिलआर सेल्वन यांचा. आणि चुकी मी ब्लूटूथ. आता आलो आहे मी सेक्टर 2 मध्ये साई क्रीडा मित्रमंडळ एंटोबिलचा विघ्नेश्वर. साई क्रीडा मित्रमंडळ एंटोबिलचा विघ्नेश्वर एंट्री आहे. तर आणि आत्ता बघा सेक्टर 1 मध्ये मुंबईचा विघ्नहर्ता बघायला काय कुठल्या नवीन रूपामध्ये आहे. एंटोबिलचे यंदा सगळे गणपती मी तुम्हाला दाखवतोय कारण की मी ज्या एरियामध्ये राहतो तो एरिया मी एक्सप्लोअर करतोय की काय काय कशा प्रकारे डेकोरेशन आहे, मूर्त्या कशा आहेत, काय काय कशावर विराजमान आहेत, काय कुठलं रूप आहे मूर्त्यांचं. आणि तर आता आणि प्रत्येक मंडळात मी जास्त वेळ थांबत नाही, फक्त व्हिडिओ काढतोय, शूट करतोय आणि लगेच निघतो. कारण की पावसाचं काय खरं नाही कारण की पाऊस एकदा सुरू झाला की सरीवर येतात आणि मग ते पूर्ण भिजवून जातात. म्हणून मी लवकर जेवढं होईल ते सगळं कॅचअप करायचा प्रयत्न करतोय. तर आता जाऊया सेक्टर 1 मध्ये मुंबईचा विघ्नहर्ता मित्रमंडळ. सहयोग मित्रमंडळ मुंबईचा विघ्नहर्ता एंटोबिल. सहयोग मित्रमंडळ मुंबईचा विघ्नहर्ता. सेक्टर 1 मधून आता निघालो तर झाले सगळे सेक्टर. आता सेक्टर तर आता सेक्टर 1 झाले म्हणजे सेक्टर सगळे झालेले आहेत. आणि आता मी जातो एंटोबिल चर्चला, चर्चचा महाराजा बघायला. आणि आत्ता मी आहे एंटोबिल चर्चला, चर्चचा महाराजा स्टारबाईज मित्रमंडळ.
अंटोबी चर्चचा महाराजा शान कोळीवाडा अंटोबी चर्च सुंदर आणि आकर्षित करणारी एक अशी अंटोबी चर्चचा महाराजा अशी याची मूर्ती आहे. तो ऑलमोस्ट सगळ्या झालेल्या आहेत. अंटोबी चर्चचा राजा आम्हाला माहीत नाही कुठं बसतो ते नक्की, आणि जेवढे माहिती आहेत तेवढे मी सगळे कवर केलेले आहेत. तर आता निघूया. आता झाल्यात ऑलमोस्ट तरी सगळे सेक्टर झालेत. जे अंटोबीची सुरुवात होते तिथून सगळं मोनोरेल स्थानक आहे तर तिथून ते सगळे झालेत. अंटोबीचा राजा, विष्णुमूर्ती, चिंतामणी, सम्राट, त्याच्यानंतर सेक्टर 7मध्ये आणि सगळे झालेले आहेत व्यवस्थित. तर आता ब्लॉकचा एंड आणि आधीमध्ये नाही 1मध्ये राहिलेत. 1मध्ये राहिलेत. आता 1मध्ये शी माझ्या लक्षात नाही आलं, मी डायरेक्ट इकडे आलो नाही. 1मध्ये एक फ्रेंड्स म्हणून असं आहे. आता तिथं जातो आहे मी त्यांचा वगैरे. आणि आता मी सेक्टर 1मध्ये आलो आहे. हे विठ्ठलाच्या रूपात अशी गणपतीची सुंदरशी मूर्ती मुंबईचं विघ्नहर्त आहे. त्याच्यात मागच्या बाजूला 2 मंडळं आहेत. त्याच्यातले एक आणि आत्ता आलो आहे मी फ्रेंड्स ग्रुप इको फ्रेंडली गणेश. तर सेक्टर 1चा हा जो पहिला गेट आहे तर त्याच्यामध्ये आतमध्ये आल्यावरती हे मंडळ आहे. त्या मंडळाचं नाव आता विसरलो मी, सांगितलं नाही होतं त्यांनी, पण आता माझ्या लक्षात नाही आहे. आणि हा एक फ्रेंड्स म्हणून आहे. आता तिथं जाऊया आपण. तो सुंदर असं मोदकाच्या आकाराचं डेकोरेशन केलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये गणपती विराजमान झालेला आहे. आणि हा फ्रेंड्स झोनचा साऊथ इंडियन टाईपचा असा बाप्पा गणपती. तर ह्याचं एक खास आहे की ते मोशन आहेत ते आता त्यांनी बंद करून ठेवलेले आहे. दिवस आहे कोण आहे ना म्हणून. तर त्याचे डोळे जे आहेत ते उघड बंद असे होतात. हाताची मुवमेंट आहे आणि हा इको फ्रेंडली आहे. तर त्याचं ते आता तर मला कॅप्चर करता येत नाही कारण की तिथं कोणच नाही त्या मंडळापैकी असं की जे चालू करून मला परत देतील. तर अशा प्रकारे अंटाबिलमध्ये मला जे माहीत आहेत जी मंडळं ती सगळी मी कवर केली आहेत. आणि हा ब्लॉगचा एंड. तर असं एक इकडं म्हणजे आता मला बोलता येत नाही म्हणजे ब्लँक होतो आहे मी. तर सगळीकडे एक आनंदाचं वातावरण आहे. गणपती बाप्पा आलेले आहेत. त्याचसोबत सगळीकडे असं छान असं वातावरण झालेलं आहे. सगळीकडे लाईटिंग आणि आहे. तर मला रात्रीचा ब्लॉग बनवायचा होता पण ते काय जमत नाही आहे म्हणून मी बोललो की आता दिवसातच बनवूया. आणि सगळी लाईटिंग आणि केलेली आहे ती काय मला रेकॉर्ड करता आली नाही. पण सगळ्यांचे गणपती म्हणजे सगळे मंडळ सगळे सेक्टरमधले आणि तर ते मी सगळे कवर केलेले आहेत. जे अंटाबिलचा लंबोदर्जी सेक्टर 3च्या इथून जे समोर रेल्वे कॉलनी जाते तर त्याच्या इथं तो विराजमान झालेला आहे. रामरूपी हातात धनुष्यबाण घेऊन आहे आणि छान शुभक मूर्ती आहे. छोटी आहे आणि मागे प्रभाव जे आहे जे हनुमानाचं आहे. आणि इथं काही मूर्त्या केलेल्या ज्या लहान मुलांनी त्या देखील इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि ब्लॉग एंड. तर कसा वाटला व्हिडिओ आणि कशा प्रकारे आहेत अंटाबिलमधला गणेश उत्सव
तर ते तुम्हाला दाखवायचं होतं मला. आणि ब्लॉग एंडिंग टाईम. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मागच्या वर्षी देखील मी बनवला होता हाच व्हिडिओ आणि ह्या वर्षी पण बनवला आहे. आणि यंदा एनटॉपीचा लंबोदर हा ॲड झाला आहे आणि त्यासोबत सेक्टर 5 मधला टायगर ग्रुप आहे तो पण ॲड झाला. म्हणजे होती मंडळं पण मला माहिती नव्हती. तर अशा प्रकारे आता ब्लॉग एंड. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये.